राज्य शासन सविस्तर अहवाल केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये एनडीआरएफ मदतीसाठी अहवाल देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। राज्य शासनाच्या केंद्रीय स्तरावरील एनडीआरएफ निधी देण्याच्या आधी आता केंद्रीय पथक राज्यामध्ये येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। केंद्रीय समिती लवकरच नुकसानग्रस्त भागाचा दौरा सुद्धा करेल। राज्याला केंद्राकडून नुकसानग्रस्तांना भरीव मदत मिळवण्यासाठी सध्या हालचाली सुरू आहेत असं सूत्रांच्या हवाल्यानं कळतंय। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घ्या। सागर, ही प्रक्रिया नेमकी कशी असेल आणि हे पथक कधीपर्यंत पाहणीला सुरुवात करेल? महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पूरग्रस्त परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये पुढील काही दिवसांमध्येच केंद्राचं जे एनडीआरएफ अंतर्गत येणारं पथक आहे ते पोहोचेल। विशेषतः अतिवृष्टी झालेले मराठवाड्यातले जिल्हे असतील ते धाराशिव, जालना, संभाजीनगर, परभणी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागात तालुक्यांमध्ये हे पथक देईल असं सांगण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे पथक पाहणी करेल आणि त्यानंतर एक रिपोर्ट सादर करेल, ज्याच्यामध्ये राज्य सरकारने एक अपेक्षित धरलेलं आहे की केंद्र सरकारकडनं मोठ्या प्रमाणामध्ये मदत दिली जावी एनडीआरएफच्या माध्यमातून। तशा स्वरूपाचा एक अहवाल केंद्र सरकारकडे दिला जाईल आणि त्यानंतरच एनडीआरएफची जी मदत आहे ती केंद्र सरकारच्या वतीने जाहीर केली जाईल। ती किती आहे, किती मोठ्या प्रमाणामध्ये राहील हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। पण पुढच्या काही दिवसातच केंद्राचं पथक राज्यात येईल अशी एक माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।